नमस्कार. जनमत मंचच्या विशेष पॉडकास्ट मालिकेमध्ये मी चंद्रकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. मार्क ट्वेनने म्हटले होते की जगात केवळ दोनच शक्ती आहेत, एक सूर्य आणि दुसरी पत्रकारिता. परंतु आजच्या डिजिटल युगात ही दुसरी शक्ती एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. सोशल मीडिया, यूट्यूब चॅनल्स, रील्स आणि झटपट बातम्यांच्या या युगात मूळ विश्वासार्ह पत्रकारिता कुठे हरवली आहे का? डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेला गती मिळाली आहे का, की तिचे गांभीर्य संपले आहे? याच अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जनमत मंचवर उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पत्रसृष्टीत आपल्या धारदार लेखणीने ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार आणि धगधगती मुंबई साप्ताहिकाचे संपादक आदरणीय भीमराव धुळप सर. नमस्कार सर. सर नमस्कार. जनमत मंचच्या सर्व प्रेक्षक रसिकांना आणि जाधव सर आपणास सुद्धा नमस्कार. नमस्कार सर. जनमत मंचवर आपलं स्वागत आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं इंट्रो द्या. नमस्कार सर. मी श्री भीमराव बाळकाबा हिंदूराव धुळप. मूळगाव माझं कराड तालुक्यातील घोगाव, मौजे घोगाव तालुका कराड, जिल्हा सातारा. 98ला मी मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये आल्यानंतर लगेच रोजगार मिळतो असं नाही, पण छोटे मोठे उद्योगधंदे करत माझा स्वतःचा व्यवसाय करत आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तर मी चर्मकार असल्यामुळे बूट पॉलिश हा सर्वात आवडीचा विषय आणि तो दादर स्टेशनसारख्या परिसरात मी ते करत होतो. ते करत असताना सर एका टेलिफोन बूथवर मला नोकरी मिळाली, तेही दादर स्टेशनच्या बाहेरच. गुड. तिथं नोकरी करत असताना अनेक पत्रकार त्या ठिकाणी शेवटची गाडी 12 वाजून 40 मिनिटाची विरार ही गाडी पकडण्यासाठी अनेक पत्रकार, नाट्यसृष्टीतील सर्व कलाकार त्या ठिकाणी यायचे. कारण त्या ठिकाणी एक व्यक्ती बबन केमकर नावाचे जे गृहस्थ होते ते अतिशय सुंदर असा चहा द्यायचे, चॉकलेट चाय आणि बटाटा पोहे. ओके. ते बटाटे पोहे खाण्यासाठी आणि ते चॉकलेट चाय घेण्यासाठी शेवटची गाडी पकडण्यासाठी जे लालबाग, प्रभादेवी, नरिमन पॉईंटचे जे काही कलाकार होते ते दादर स्टेशनला सगळे एकत्रित जमायचे. बरोबर. मग तिथून चेंज व्हायचं, सेंट्रल वेस्टर्न असा सगळा रूट असायचा, हे असायचा. बरोबर आहे. आणि ते पत्रकार त्या ठिकाणी त्या वेळेला काय मोबाईलला किंवा अवेलेबल नव्हता. बरोबर. मला वाटतं पेजर होता. बरोबर. पेजर आणि टेलिफोन बूथ आणि फॅक्स ह्याशिवाय पर्याय नव्हता. मग ते पत्रकार शेवटची बातमी माझ्या इथून फॅक्स करायचे. आणि कधी कधी असा प्रसंग यायचा की त्यांच्यावरती कुठेतरी एखादी मोठी सभा झाली किंवा एखादा कार्यक्रम झालाय, मग ती करत असताना ती बातमी ते लिहून घेऊन यायची आणि ते डायरेक्ट संपादकाला किंवा त्या संबंधित कार्यालयामध्ये फोनवरून डिटेक्ट करायची ते संपूर्ण बातमी. ते एक आकर्षण इतकं निर्माण झालं की जवळजवळ त्या सर्व पत्रकारांचे कोणत्या पेपरला कोणता पत्रकार काम करतोय, म्हणजे मोठे मोठे पत्रकार, संपादक कुमार केतकर साहेब, गिरीश कुबेकर सारखे, नाना पाटेकर, प्रशांत दामले असे मराठी नाट्यसृष्टीतील आणि पत्रकार सृष्टीतली पण अनेक दिग्गज दादर स्टेशनला यायचे. त्यामुळे बऱ्याच सर्वांचाच परिचय झालेला होता बऱ्यापैकी. आणि ते एक आकर्षण निर्माण झालं. बर. आणि ते आकर्षण निर्माण झाल्यानंतर आपल्याला पण असंच काहीतरी बनायचं. शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला आलो होतो. SYBCom मध्ये शिक्षण पर्यंत झालं होतं आणि नंतर मुंबईला आलो आणि योगायोगाने ह्या मी क्षेत्रात आलो. त्यांच्या ओळखीने परत राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण माझं पूर्ण झालंच नाही, ते राहिलं कारण परिस्थिती आणि नोकरी आणि जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, आई वडील गावी, बहिणीचा संसार, माझ्या भावाचं कुटुंब. मी लग्न नव्हतंच केलं, म्हणजे भावाचं 98ला मुंबईत आल्यानंतर पहिले त्याचं लग्न केलं आणि नंतर मी 2004ला लग्न केलं. पण त्या पिरियडमध्ये आमचे जे नातेवाईक आहेत, आमचे मेव्हणे, चुलत मेव्हणे सूर्यकांत लाडे, हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्याकडे PR म्हणून काम करायचे सूर्यकांत लाडे. मग त्यांनी आम्हाला काही बातम्या लिहिलेल्या, ते सुद्धा अपंग, एका हाताने अपंग, त्याचा पण असाच काहीतरी उद्योगधंदा करत असताना त्याचा
रेल्वेमध्ये पेपर स्टे वाटताना त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा एक हात गेलेला. मग ते कोणाकडून तर बातमी बनवून घ्यायचे, ते बातमी आमच्याकडे द्यायचे आणि मग त्या बातम्या सगळीकडे व्हायरल करायला सगळ्या वर्तमानपत्राला आम्हाला पाठवायचे. बरोबर. मग तो प्रवास सुरुवात झाला, एक ते आवड निर्माण झाली. नंतर भविष्य पुढे आम्हाला त्यांनी हेही सांगितलं की आता तू बातम्या घेऊन जातोयस, आणतोयस, तू जाताना वाचत असशील, शिकतोयस, मग तू स्वतः पण लिहू शकतोस, तू करू शकतोस. बरोबर आहे. सरांच्या बरोबर तुला जायचं आहे. बरोबर. सर म्हणजे मनोहर जोशी सर. मग छोटे छोटे जवळ जे काय असतील, रायगड असो त्यांचं, पुण्यापर्यंत मी सरांच्या सोबत गेलेलो आहे. क्या बात. आणि ते संपूर्ण त्यांचं भाषण ते बोलायचे, ते लिहून काढायचं सगळं. बरोबर. मग भली मोठी गोष्ट लिहिलेली असेल ते थोडासा सारांश व ती पत्रकारिता, मग ते थोडं शिकत आहेत, तोडकं मडकत लिहून त्यांच्याकडे द्यायचं. मग ते पत्रकाराकडून चांगल्या एखाद्या कोणाकडून ते फिनिश करून घ्यायचे. आणि नंतर मग माझ्या बंधू एक दिवाळी अंक काढत होते मित्राचा. 1-2 वर्ष त्यांनी काढलेला कोणाचा तरी ऐकाच्या शंकरनाथ नावाचा दिवाळी अंक होता. अरे म्हटलं, माझे मोठे बंधू आहे, त्यांना म्हटलं बापू आपण दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा आपण स्वतः काय करायचं नाही. बरोबर आहे. आपण स्वतः काहीतरी करूया. मग टायटल घ्यायचं डोक्यात आलं. मग अशा वेळेला आम्ही दादर रेल्वे स्टेशन टू चर्चगेटपर्यंत मी आणि माझे मेवणे सूर्यकांत दाढे प्रवास करत असताना नावं आम्ही सुचवायला लागलो की आपल्याला करायचंच आहे म्हणून. बरोबर आहे. मग ते 5-7 नावं द्यायला लागतात. त्या 7 नावामध्ये धगधगती मुंबई हे नाव मी पहिल्यांदा लिहिलं होतं. कारण मुंबईमध्ये सर्वसामान्य नोकरदार असो, कामगार असू द्या, गिरणी कामगार असू द्या, भाजी मार्केटवाला असू द्या, धगधग प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ आहे. आणि धगधग हा शब्द मला जरा थोडासा योग्य वाटला आणि म्हटलं धगधगती मुंबई आपण टायटल टाकून योगायोगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती आणि जनसंपर्काच्या ह्याच्यातून माझ्या त्या धगधगती मुंबई या नावाला शिक्कामोर्तब झालं. व्हेरी गुड. मला पत्र आलं आणि मी 2010ला माझं मी वृत्तपत्र सुरू केलं. गुड गुड. त्याच्या अगोदर मी मुंबई मराठी पत्रकार संघातून पत्रकारिता कोर्स पूर्ण केला. कारण तो करणं गरजेचं होतं. 12वी नंतर तो कोर्स होता. 6 महिन्याचा कोर्स केला, त्यामध्ये माझा 2रा क्रमांक आला. गुड. म्हणजे अनुभव होता ह्या बातम्यांचा जाण्या येण्याचा. बरोबर. त्यामुळे तो बऱ्यापैकी फिट झालेला होता. आणि त्या माध्यमातून मग 2010ला साप्ताहिक सुरुवात केल्यानंतर 2011ला आर्यने आला. म्हणजे कच्चं लायसन पक्कं लायसन म्हणतात तसला प्रकार. आणि जो दिवाळी अंक 2011ला पहिला अंक मी दिवाळी अंक केला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. योगायोगाने ते आमच्या कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले होते. ॲक्च्युली मुख्यमंत्री ते डायरेक्ट झाले होते, नंतर निवडणुकीला म्हणजे मुख्यमंत्री राहिले होते. पण त्यांच्या हस्ते त्या अंकाचं प्रकाशन झालं. पण पहिल्या अंकाचं प्रकाशन करायला संपादक स्वतः नव्हते. बरोबर. कारण त्यावेळेला मी माझ्या बंधूला आणि त्याचे काही मित्र गेले होते. आणि त्या पिरियडमध्ये एक मनोहर जोशी सरांच्या माध्यमातून पत्रकारांना दिवाळीची काहीतरी भेटवस्तू असते, ते भेटवस्तू द्यायच्या कामात मी जॉब करून हे करत होतो. बरोबर आहे. मग ते त्या पद्धतीने मी ते पुढे गेलो त्यातून. मग ते जे दिवाळी अंक सुरुवात केला. नंतर मग हे साप्ताहिक सुरुवातीला कधीतरी काढायचो, कधीतरी म्हणजे महिन्यातून 1-2दा किंवा काय. नंतर मग 2014 नंतर जे सातत्य आलं त्या आज तागायत माझं ते वृत्तपत्र अतिशय चांगलं अखंडपणे सुरू आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. त्या माध्यमातून मला अनेक लोकांची सेवा करायची संधी मिळते. मी आरोग्य सेवेमध्ये प्रचंड लोकांना मदत केलेली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देणं असू द्या, कोणाला हॉस्पिटलला ॲडमिट असू द्या, कोरोना काळात तर प्रचंड काम केलं. लोकांनी विश्वासाने माझ्याकडं धारावीसारख्या ठिकाणी मी राहत असल्यामुळं प्रचंड असं साहित्य माझ्याकडे काही संस्थांनी पाठवलं, ते मी लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण त्यांना विश्वास होता की ही व्यक्ती अशी आहे की ही व्यक्ती प्रत्येकाला देऊ शकते. बरोबर. त्या माध्यमातून आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा स्थानिक लोक जे धुळपच्याकडे दिले तर तो तिथला पट्टी परिसर डिस्ट्रीब्युटर व्यवस्थित करणार, खात्रीशीर मिळायचं. त्यामुळे त्या मी वस्तू लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतो. गुड गुड. आणि तो फील्ड जे आजपर्यंत चालू आहे तो कंटिन्यू आजही तुम्ही चालू ठेवलेलं आहे. आपण आता आपल्या आजच्या पॉडकास्टकडे वळूया. आजचा डिजिटल मीडियाचा उदय आणि पारंपरिक पत्रकारिता या संदर्भात सर तुम्ही प्रिंट मीडियाचा साप्ताहिकाचा सुवर्णकाळ पाहिला आहे आणि आता डिजिटल क्रांती पाहतात. एक संपादक म्हणून प्रिंटकडून डिजिटलकडे झालेला हा प्रवास तुम्ही कसा पाहता? प्रिंट मीडिया ही खरोखर प्रिंट मीडिया ती कधीच पुसली जाणार नाही. बरोबर आहे. कारण त्याचं एक कारण आहे की तो एक तुमच्याकडे भक्कम पुरावा आहे. बरोबर आहे.
डिजिटल माध्यम कदाचित आपल्याकडून डिलीट होऊ शकतं, बरोबर आहे, पण प्रिंट मीडिया होऊ शकत नाही. ते तुमचा ओरिजिनल प्रूफ राहू शकतो. बरोबर. आणि प्रिंट मीडियामध्ये पूर्वी लिहिण्याची पद्धत म्हणजे एखादी आपण निबंध लिहायला सांगितलं तर तो आपण एकदम खात्रीशीर लिहायचो, बरोबर आहे, आणि त्याचं वाचन व्हायचं खरं, किंवा त्याला आपल्याला मार्क्स मिळायचे, किंवा अनेक वेळेला परीक्षेला आपल्याला काही निबंध लिहायला यायचे त्यावेळेला, बरोबर आहे, आणि त्या निबंधाला 10-15 मार्क असायचे. बरोबर आहे. मग त्यामुळं ते जी लिखाणाची आवड आहे ती लोकांनी आत्मसात केली पाहिजे, म्हणजे आत्ताच्या पत्रकारांनी सुद्धा. बरोबर आहे. आणि आता काय झालंय, लोकांचा वाचनाचा पूर्ण पार्ट चेंज झालाय. बरोबर आहे. ऐकण्याच्या फक्त जे काही थोडक्यात मिळते तेवढंच आणि तेवढंच सोडून द्यायचं. पण जे प्रिंट मीडिया आहे आता, डिजिटल मीडिया यायची पद्धत आले, बरोबर, युट्यूब आले आहेत, बरोबर आहे, परत अनेक अशा गोष्टी आहेत चॅलेंजिंग आहेत. त्याच्याही पेक्षा प्रिंट मीडियाचं जे महत्व आहे ते तसंच राहणार, अबाधित राहणार. मी अतिशय वयाने लहान आहे, ज्येष्ठ पत्रकार म्हटलं जातं मला, पण माझं वय आता 48 रनिंग आहे. पण खरोखर प्रिंट मीडिया अजिबात नष्ट होणार नाही. प्रिंट मीडिया चालूच राहील. आणि प्रिंट मीडिया काय करू शकते याची उदाहरणं आपल्याकडे सर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा घरी बसवलेले आहेत, आणि त्यांना तिथं बसवलेलं सुद्धा त्या खुर्चीवरती. म्हणजे खुर्चीवर बसवायचं, पाडायचं का ठेवायचं हे प्रिंट मीडिया काम करू शकते, म्हणजे मीडिया करू शकते. त्यात प्रिंट मीडियाचा नंबर 1 असेल आणि तो कायम राहील. नक्कीच, नक्कीच. डिजिटल मीडियामुळे सामान्य माणसाला हक्काचे व्यासपीठ मिळालं आहे हे खरे असले तरी यामुळे पत्रकारितेचा दर्जा खालावला आहे असं आपल्याला वाटते का? नाही, डिजिटल माध्यमामुळे काय होतंय, तात्पुरतं झालं. म्हणजे मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ते अगदी थोडंसं डिजिटलमध्ये तेवढ्यापुरतं राहतंय, लगेच विसरून जातो, लगेच माणूस विसरून जातोय. खरं आहे. बातम्या आपण बघितल्या, पण ज्यावेळी प्रिंट मीडियाचं वृत्तपत्र माणूस सकाळी आले ना तो आवर्जून वाचतो. त्याचं कारण आहे की त्याला मान्यता देते, लोक ॲक्च्युली मानतात. बरोबर आहे. कारण शहानिशा केलेली जाते. कारण ती बातमी ज्यावेळी ते प्रकाशित करतो किंवा तो लिहितो त्याची नाण्याची एकच बाजू बघत नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू बघाव्या लागतात. आणि त्या बघत असताना मग तिथं खरी पत्रकारिता आली. बरोबर. आणि प्रिंट मीडिया जसं मगाशी म्हटल्याबरोबर ते थांबवू शकत नाही, ती तशीच राहील. डिजिटल माध्यम आता आलंय ते चालणार. नवीन जनरेशन आहे, त्यांना अपेक्षा आहे तशी त्या पद्धतीने जसं येईल तसं लोक सामोरे जातात. आता आम्ही सुद्धा ह्या क्षेत्रात काम करत असताना माझं प्रिंट आहेच, पण डिजिटलकडे पण वळावं लागलं. कारण काय पर्यायच नाही दुसरा. समोरून जो प्रस्ताव यायला लागले, तुझं युट्यूब चॅनल असतं तर बरोबर असता, मी तुला इंटरव्ह्यू दिला असता. अरे म्हटलं हाय त्याला देत नाही तुम्ही, आणि ह्याला नाही तू कर. ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मग ते युट्यूब चॅनल तुम्ही परत म्हटले ऑनलाईन पाहिजे आम्हाला, ऑन दी स्पॉट. तुझे आता आमचे झाले ना, थोड्या वेळात बातमी तुझी आम्हाला आली असते तर बरं झालं असतं. चला बाबा, ते सुद्धा सुरू केलं. प्रेक्षकाकडून, वाचकाकडून किंवा ज्या अपेक्षा वाढलेल्या राजकीय लोकांकडून ज्या अपेक्षा वाढल्यात ना, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ह्या प्रवाहात व्हावंच लागतं. नक्कीच. त्यामुळे डिजिटल अपरिहार्य. धगधगती मुंबईच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच ग्राउंड रियालिटी मांडली आहे. आजच्या डिजिटल युगात ब्रेकिंग न्यूजच्या शर्यतीमुळे ग्राउंड रिपोर्टिंग आणि सखोल तपास मागे पडत चाललाय असं वाटतं का तुम्हाला? हो, असं म्हणावं लागेल. ग्राउंड रिपोर्ट जो आहे ना तो म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला की नाण्याच्या 2 बाजू. एक बातमी एकाची ऐकून घेणं आणि दुसऱ्याचं. आता मध्येच एक माझा बाबतीत प्रसंग घडला. एक आम्ही गोवंडीच्या ठिकाणी एक बातमी केली सोसायटीची. आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की सोसायटीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे. बरोबर आहे. आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला आणि त्यांच्या बाईट्स वगैरे घेतल्या. बाईट्स घेतल्यानंतर ते आम्ही प्रकाशित केला. त्यांनी त्या ठिकाणी सोसायटीला पण विचारपूस करायला पाहिजे, पण सोसायटीची लोक अवेलेबल नसल्यामुळे एक बाजू आम्ही मांडली. पण त्याचा इफेक्ट एवढा झाला की सोसायटीवाल्याने आम्हाला कोर्टातर्फे डायरेक्ट नोटीस पाठवलं की तुम्ही आमचं का ऐकून घेतलं नाही. बरोबर आहे. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमचं ऐकून घ्यायला आम्ही तुम्हाला तिथं आलो होतो तुमच्या ऑफिसला, पण तुम्ही नव्हता. बरोबर. मग ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तुमच्या पद्धतीने, मग त्यासाठी तुम्ही कोर्टापर्यंत जायची काय? तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही हक्कानं तुमच्या सोसायटीपर्यंत आलो असतो. मग त्यांच्या एका नोटिसामुळे मला त्यांना थांबवून ठेवलं 4 दिवस. इलेक्शनचा पिरियड होता. नंतर मी त्यांच्याकडे गेलो, ती त्यांची बातमी त्यांचंही जाणून घेतलं. ह्या अगोदर आपण जाणून घेतलं होतं. मग लोकांना स्पष्ट करून ज्यावेळी सांगावं लागतं त्यावेळी आम्ही सांगितलं की आमच्या पत्रकारांकडून थोडीशी चूक झाली. चूक म्हणता येणार नाही, त्यांनी तो प्रयत्न केला होता पण ते लोक अवेलेबल नव्हते. म्हणून आम्ही एक बाजू सुरुवातीला मांडली, पण
आता ही दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू आहे आणि ह्यात आता तुम्ही ठरवायचं दोष कुणाचा. करेक्ट करेक्ट. असं ग्राउंड लेवलची बातमी करत असताना छोट्या छोट्या बातम्या आहेत ना, या वृत्तपत्रातून आपण मानतो इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा करू शकत नाही, जाऊ शकतच नाहीत. बरोबर आहे. आता कालची बातमी मी परवा एक गावाला कराड तालुक्यातील एका तुळसंग गावासारखं ह्याच्यावरती रस्त्यावरती झाड पडलं होतं. बरोबर आहे. आणि त्या झाड पडलेली मी बातमी ऑनलाईनला टाकली. बर. आणि माझी एक पद्धत आहे, मी ती बातमी जर टाकत असताना मी संबंधित अधिकाऱ्यापर्यंत बातमी कशी पोहोचेल ह्याचा माझा फोकस असतो. आणि ती बातमी आम्ही ती पोहोचवतो. बरोबर. संध्याकाळपर्यंत ते झाड तिथनं उचललं होतं. हा इफेक्ट आहे, हा ग्राउंड लेवल आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे मोठ्या चॅनलचं कोण कधी बघेल किंवा कोण ते कळवेल तो भाग वेगळा. पण आपण स्वतः ती बातमी करून संबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं, सर मी एक बातमी पाठवले तुमच्या संबंधित, जरा बघून जरा लक्ष घातलं तर बरं होईल. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा इम्पॅक्ट होतो आणि ग्राउंड लेवलला त्या मजा येते. नक्कीच नक्कीच. छान छान छान. सध्या फेक न्यूज आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोड हे सर्वात मोठे संकट बनले आहे. यावर नियंत्रण मिळवणे आणि बातम्यांची सत्यता तपासणे डिजिटल युगात साप्ताहिकांना किंवा डिजिटल चॅनल्सना किती कठीण जात आहे? ह्यामध्ये हा एक अतिशय खूप चांगला प्रश्न आहे. सांगायचं म्हटलं तर आता यूट्यूब चॅनलला जे थंबनेल बनलं जातं ना, ते थंबनेल दाखवलं जातं एक आणि बातमी त्यामध्ये वेगळी असते. आता असे थंबनेल आपण अनेक बघतो की त्या थंबनेलमध्ये चित्र वेगळं असतं. म्हणजे आता जुने जुने चित्रपट आहेत. बरोबर. त्या जुने चित्रपटाला एक नवीनच वेगळंच थंबनेल असतं आणि जेव्हा ते आपण ओपन करतो तो पिक्चर वेगळाच असतो. हो हो. तसा प्रकार आता पत्रकारितेचा आहे की माझा नंबर कसा पहिला येईल त्या ह्याच्या रेसच्या ह्याच्यामुळं खोटापणा उघड होतो. खोटापणा त्या व्यक्तीचा उघड होतो, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जे खरं आहे ते मांडलं ना, तुम्ही टप्प्याटप्प्याने जा, छोटं जर गेलात ना तर तो त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मी हे मुद्दामून विषय मांडतो की जे आताच्या युगामध्ये जी पत्रकारिता करणारे लोक आहेत, आताची तरुण पोरं आहेत, ऍक्च्युअली त्यांनी कोर्स पण केलेला नसतो, पत्रकारितेचं ज्ञान पण नसतं. त्याच्या हातात माईक घेतला की तो मला असं वाटतं की त्यांना मी पत्रकार किंवा मी मोठा चॅनलवाला. बरोबर आहे. त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसतं, काही नसतं. चार आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारलेल्या असतात किंवा त्यांनी चॅनलला वगैरे असतं, मग त्याच्यात ते चालूच कोणीतरी पाठवलेली बातमी असते. हां, मग त्या धंगात बोलायचं. आणि आज मी 20 वर्ष पत्रकारितामध्ये, पण माझा कधी मी प्रश्न मारता मी पत्रकारामध्ये कधीच आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. लोकांना माहिती आहे. आणि जर समोरचा व्यक्ती जर आपल्याला त्याचा रिप्लेस देत नसेल किंवा त्याच्याकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर तुमची पत्रकारिता तुम्ही जागी करा. पण तोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच तुम्ही वावरला तर त्याला खूप डिमांड आहे. आणि जसं तुम्ही डिजिटलचं म्हणलात तसं कसं आहे, थंबनेलचा मी विषय काढला, हे खोटे थंबनेल आहेत ना, हे घातक आहेत. बरोबर. हे नाही पाहिजे. सत्यता आहे. खोटं लोकांच्या लक्षात आलं की दगदगती मुंबई खोट्या बातम्या देते, दगदगती मुंबईकडं किंवा आमच्या जन्मभूमी मंचकडं कुणीही बघणार नाही. पण ज्यावेळी खऱ्या स्वरूपाच्या खऱ्या लोकांची निवड करून मुलाखती घेतल्या जातात तर त्याचं पार्श्वभूमी किंवा त्यांचा संघर्ष मानला जातो, त्या माध्यमातून इफेक्ट मोठा होतो. आणि त्या व्यक्तीला सुद्धा की मला कोणीतरी न्याय दिला. नक्कीच. हे खूप महत्वाचं आहे सर. गुड. डिजिटल मीडियामध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात क्लिकबेट हेडलाईनचा वापर खूप वाढला आहे. यामुळे वाचकांचा पत्रकारांवरील विश्वास कमी होत आहे असं वाटतंय का आपल्याला? अगदी बरोबर सर. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे थंबनेल लाईक्स आले पाहिजे, सबस्क्राईब करा, मला लाईक करा. बरोबर. अरे तुझी ती बातमी त्या लेवलची आहे का? खरंय. तू ती बातमी तशी केलीस का? नक्की लोकांना लाईक करायचं का सबस्क्राईब करायचं ते बरोबर करतंय. करेक्ट. पण लोकांना आता तुम्हाला 10, 15, 20 मिनिटाची बातमी नाही चालत. लोकांना थोडं पाहिजे, ते चांगलं पाहिजे. त्यातून विनोद म्हणजे आता ते बऱ्याच रील्स वगैरे, आता रील्सवरती जास्त फोकस झालाय. कालच्या इलेक्शनला आम्हाला सर्वांनाच फटका बसला, प्रिंट मीडियालाही बसलाय आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण बसला. कारण ह्या रील्समुळे प्रत्येक नगरसेवक असू द्या किंवा ह्या लोकांनी त्या रील्सचा वापर केला. बरोबर. कारण मोठं माध्यम ज्यावेळी येतं तेव्हा काय तर कोटेशन असतं, जाहिरात येते, अनेक गोष्टी असतात. त्याचं बजेट पण त्या लेवल ठरलेलं असतं. मागे पुढे होतं. कोण सांगतो 4 लाख, 5 लाख, 2 लाख घेताना 50,000 घेईल, पण 2 लाख आणि 5 लाख सांगून बसतो. बरोबर. घेताना तो घेतो त्याच्याबरोबर, पण ते माझा रेट एवढा आहे. तर रेटपेक्षा काम कसं मिळतं हे सुद्धा आपण माणसाला बघितलं पाहिजे. पण ह्या लोकांच्यामुळं काय झालं, आता त्या रील्स वगैरे आल्यामुळं माध्यमाला बऱ्यापैकी फटका बसलेला.
पूर्वी वृत्तपत्रे, साप्ताहिके, जाहिराती आणि वर्गणीवर चालायची. आज डिजिटल मीडियाच्या काळात स्वतंत्र आणि निपक्ष पत्रकारिता टिकून ठेवण्यासाठी आर्थिक गणित कसे जुळवायचे, कॉर्पोरेट किंवा राजकीय दबावापासून डिजिटल मीडिया स्वतःचा कसे वाचवू शकतो? पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी 1800 शतकात वृत्तपत्र साप्ताहिकच सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुद्धा साप्ताहिक स्वरूपात सुरू केलं होतं. बरं. लोकमान्य टिळकांनी केसरी सुद्धा साप्ताहिक सुरू केलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सुरुवातीला मार्मिक सामनानंतर काढला आहे, पण मार्मिक साप्ताहिकच होतं आणि आजही ते साप्ताहिक चालू आहे. कारण त्यांचा वर्ग जो आहे तो शिवसेनेचा मोठा कंटिन्यू आहे आणि शिवसेना पक्ष त्या मार्मिकवरती बघायला सामनानंतर बरोबर म्हणजे त्यांचे फिक्स वर्गणदार आहेत. आणि आता पेपर धरला की वृत्तपत्र आलं की म्हणलं की त्याचा दर्जा वाढतो, बातम्या तशा असतात. कारण विरोधात बातम्या लिहिणं, सरकारच्या विरोधात किंवा सत्तेच्या विरोधात बातम्या लिहिणार कुठलं तर वृत्तपत्र असेल, लोकांना ती वाचायला खूप आवडतं. नक्कीच नक्कीच. आमचं जे आता साप्ताहिक वगैरेंचं पूर्वीचं कसं असायचं की सभासद असायचे. बरोबर आहे. आणि आजही आहेत सर. बर. माझे 3000 सभासद आहेत. बर. पण मी तो पोस्टल ऑर्डर आम्हाला घेतली ना, तो पोस्टात आम्हाला 25 पैशात ती कॉपी जाते. बरोबर आहे. पण आता काय झालंय, ते पोस्टामध्ये जावा, तिथं ते तितका वेळ घालवा किंवा काय त्यात मध्ये जे वेळ घालवण्यापेक्षा आजचे माझे जे मेंबर आहेत ते डिजिटल सगळे झाले. बरोबर आहे. मला मंगळवार, माझा प्रत्येक मंगळवारी धगधगती मुंबई आपल्या दारी हा माझं टॅगलाईन आहे आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं वृत्तपत्र म्हणून मी धगधगती मुंबईचा टॅगलाईन केलेलं आणि लोकांचे छोटे छोटे काही प्रश्न ते मी मांडत असतो. त्यामुळे लोकांना ते भावतात. माझा पेपरची वार्षिक वर्गणी सुरुवातीला 120 होती. आता मी काय करतोय, त्या वृत्तपत्राबरोबर मी एक दैनिक माझं दिवाळी अंक सुद्धा मी देतोय. एक दिवाळी अंक प्लस माझं वृत्तपत्र तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला येईल. दिवाळी अंक तुमच्या घरपोच मिळेल आणि तुमच्या वाढदिवसाचा फोटो ह्या माझ्या साप्ताहिकामध्ये छापला जाईल. त्यासाठी मी फक्त 550 रुपये वर्गणी घेतो. लोक आवर्जून मला खास आनंदाने देतात. खरंय. काय देतात, काय बुडवतात, पण मिळतात. त्यांना माहिती आहे की काहीतरी करतोय, चांगलं काम करतोय, त्याला नक्कीच मदत केली पाहिजे, मदत करतात. आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म सुरू आहे. वर्गणीची जी तुम्ही आता बोललात ना, ती खरोखर ते पाहिजे. म्हणजे एक जाहिरातीचं कसं आहे, मला आता शासनाचा माझ्या यादीवरती अंक आहे. बरोबर आहे. शासनाच्या मला 50 ते 60 हजाराच्या जाहिराती साप्ताहिक आहे म्हणून क वर्गात आहे. 60 हजाराच्या त्या जाहिरात येतात. प्लस माझं PWD डिपार्टमेंट आहे, इतर डिपार्टमेंट येतात शासनाच्या माध्यमातून, त्या सुद्धा जाहिरात येतात. बरं. कसं आहे, यासाठी तुमचे संबंध, तुमचे लोकांशी संबंध, तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संबंध कसे आहेत ह्यावरती फोकस. माझी कोणी तक्रार केली होती बरं की धगधगती मुंबईलाच तुम्ही जाहिरात का देता. तर माझी जाहिरात बंद झाली आणि मला जरा टेन्शन आलं. मग मी अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं, बाबा माझं पेपरला जाहिरात तुम्ही द्यायची बंद केली, कारण मला एक धावती मुंबई नावाचं वृत्तपत्र आलं आहे. बरं. तर म्हणलं त्यामुळे माझं धगधगती मुंबईला इफेक्ट होतो का. मला पडलेला प्रश्न मी समोर केला. नाही सर, म्हणजे एक तक्रार आहे. अरे ठीक आहे ना, म्हणजे मला कळेल का काय तक्रार आहे, नाव सांगा. तर ते नाव नाही सांगितलं. तर म्हणलं एक तक्रारदाराला एवढं सांगू शकता का तुम्ही. तर म्हणजे काय सांगावं लागेल. म्हणलं हे तुम्हाला माहिती पाहिजे, पण मी उत्तर देतो म्हणजे त्याचं, की त्याला एक सांगा, धगधगती मुंबई प्रत्येक मंगळवारी आपल्या दारी जसं म्हणतो ना मोबाईलवर, तशीच ते आमच्या टेबलवरती सुद्धा येतो. बरोबर आहे. तुझा पेपर ज्या दिवशी आमच्याकडे टाकशील ना, त्या दिवशी आम्ही तुला जाहिरात चालू करतो. जो पेपर आमच्याकडे येईल त्याला आमची जाहिरात जाईल. नक्कीच. अरे म्हणजे आमच्या लक्षातच नाही, बोललं पाहिजे तू, हे बोला म्हणलं सर. तो झाला ह्याचा भाग. आता तुम्ही राजकीय आणि कॉर्पोरेट कंपनीबद्दल बोललात. कसं आहे, एखाद्या ह्याच्यात तुम्ही बंधनात राहिलात ना, तुमच्या तो दबाव राहतो. बरोबर. तुम्हाला त्या पद्धतीची बातमी करता येत नाही. मग प्रत्येक गोष्ट आपण करत असताना मग सर ते काय बोलते, हे बरोबर आहे का, हे मी करू का, बरोबर हे मी करू का. हे 10 प्रश्न आपण काय करेल ते त्यांना जाऊन विचारायचं. त्याच्यापेक्षा त्या राजकीय दबाव तुम्ही राहूच नाही. तुम्हाला पण काही स्वतंत्र आहे की नाही, व्यक्ती स्वतंत्र आहे की नाही. तुम्ही स्वतः पत्रकार समजता किंवा तुम्ही स्वतः वृत्तपत्राचा निर्भीड पत्रकारिता करता, निर्भीडपणा आपल्यात पण पाहिजे. आपलं जे छोटं वृत्तपत्र आहे ते कंटिन्यू चालू आहे, कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, सर्वांशी संबंध चांगले आहेत. सगळे राजकीय पक्ष माझ्याशी चांगले संबंधित आहेत. सगळे अधिकारी वर्ग माझ्याशी चांगले आहेत. आणि असं जर राहिलं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. खरं, अगदी स्मूथली जाऊ शकतं. पण जर राजकीय आणि कॉर्पोरेटच्या ह्याच्यात तुम्ही गेलात की तुम्ही बंधनात अडकलात. बंधनात अडकायचं नसेल तर त्यांच्याशी गोड बोला, त्यांचं काम करा. तुमची बातमी तुमच्या फेवरनी करू, पण
तुम्ही म्हणाल तसं नाही, कारण आम्हाला पण आमची स्वतंत्र पत्रकारिता आहे. असायचं. ठीक आहे, गुड गुड गुड. तंत्रज्ञानाचा विचार केला तर आता पत्रकारितेत AI चा वापर सुरू झाला आहे. AI पत्रकारांची जागा घेऊ शकेल का, आणि यामुळे रोजगारावर काय परिणाम होईल? अतिशय खूप चांगला प्रश्न आहे. AI कसं आहे, AI म्हणा, चॅट GTP वगैरे, हां हां, तुम्हाला सांगावं लागतंय ना, बरोबर आहे. हे असं कर. हां हां हां, खरं आहे, खरं आहे. म्हणजे मी सांगितले तरच ते सांगेल, अगदी बरोबर आहे. तरच ते तुम्हाला रिझल्ट देईल. नक्कीच. म्हणजे आपण मॅट्रिक सुरुवातीची मॅट्रिक 10वी 12वी पास झालो, पण आपण पेपर लिहिला, त्याची उत्तरं पाठ केली, तेव्हा आपण बोर्डाच्या परीक्षा पास झालो. बरोबर आहे. तसा तो प्रकार आहे. बोललं तरच लिहिलं जाईल. बोललं तरच ते सांगणार आहे. तुम्ही नुसता त्याच्यासमोर बसलात आणि मोबाईल जर धरला असला तर ते काय सांगणार आहे? ते फोटो पण मागतंय, तुम्हाला काय पाहिजे ते पण मागतंय. मग हे सांगण्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. ती पत्रकारिताच देऊ शकते. ते पत्रकारिता देऊ शकते. त्यामुळे पत्रकारिता ही पत्रकारिता आहे. बरोबर. म्हणजे आज सुद्धा आमचे एक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार, माझे मार्गदर्शक आहेत. ते एक अमृत कलश नावाचा वृत्तपत्राचं काम करतात मंत्रालय, आणि मावळ मराठा नावाचं एक साप्ताहिक चालवतात. 22 वर्ष झाली. सदानंद खोपकर. आत्ताचे जे पत्रकार मी विधान भवनामध्ये बघतो, ते लॅपटॉपवरती त्यांच्या बातम्या टायपिंग होतात. बरोबर. ती व्यक्ती आज पण ती नोटबुक घेऊन, एक वही असते त्यांच्याकडे, ते कॅरी करत असतात, लिहित असतात. त्यांना किती लोक त्यांना बोलतात, अरे आता बंद कर की ते तर आता ह्याच्यामध्ये. तो माणूस त्यांनी ते चेंज केलेलं नाही. म्हणजे ही पत्रकारिता आहे. खरं आहे, खरं खरं. ही खरी पत्रकारिता आहे, आणि ही राहणार, कायम राहणार. बरोबर. कारण कसं आहे, सगळ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीने येऊ शकत नाहीत. टेक्नॉलॉजीने येऊ शकत नाहीत, तुम्ही म्हणल्याप्रमाणे. आणि हातच्या कंगनाला म्हणतात ना, अर्धा कशाला, तसा तो प्रकार आहे. माझ्याकडे आहे, कशासाठी आपण हे करायचं. बरोबर. आणि AI आलं किंवा GTP आलं, जे काय अजून इथं पुढे अजून काय येईल. बरोबर आहे. पण मी जर सांगतच नाही तर ते त्याचं उत्तर देऊ शकत नाही. नक्कीच. त्यामुळं छान. बरोबर आहे. बरं, छान माहिती दिली तुम्ही. शेवटचा प्रश्न असा की जे तरुण केवळ मोबाईल हातात घेऊन YouTube किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेत येऊ पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, आणि डिजिटल युगात त्यांनी आपल्या विश्वासार्हता कशी टिकवावी? तरुणांना खरोखर एक सल्ला द्यावा असं वाटतोय. माझा स्वतःचा मुलगा आता गेली 17 वर्ष पत्रकारिता करत असल्यामुळे तो आता 19 वर्षाचा आहे. BMM मास मीडियाच्या 2ऱ्या वर्षाला आहे. पण जर बघायला गेलं तर त्याला मी नेहमी सांगतो, बाळा, की वाचन खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. लेखन ही तितकंच महत्त्वाचं आहे, पण वाचाल तर वाचाल. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोललेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बरोबर आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व, तसं तुम्ही जितकं वाचाल तेवढं तुम्हाला ज्ञान जास्त मिळेल. बरोबर आहे. आता जर का मोबाईलमध्ये एवढ्या मोठ्या स्टोरी नसतात की एवढं हे नाही, तुम्ही किती वाचणार. बरोबर आहे. तो तुम्हाला शारीरिक त्रास आहे. खरं आहे. पण जी पुस्तकात लिहिलेल्या स्टोरी असतात किंवा कादंबऱ्या आहेत, अनेक पुस्तकं आहेत, आणि खूप काय मोटिवेशनल, पण मोटिवेशनसाठी तुम्हाला वाचन खूप महत्त्वाचं आहे, आणि त्या तरुणांनी वाचावं. बरोबर. मोबाईलमध्ये किंवा मी गुगललाच काहीतरी सर्च करायचं, मी पाहायचं, हा माझं लक्ष माझ्या, पण त्याला महत्त्वाचं नाही राहत. खरं आहे. थोडं राहणार. त्यामुळं आताच्या तरुणांनी जास्तीत जास्त वाचनावर भर दिला पाहिजे. आणि नुसतं वाचून नाही, त्यातून तुम्हाला काय मिळालं, एक थोडंसं तुम्ही त्याच्यावर लिखाण केलं की बाबा चला मला काहीतरी वेगळं शिक्षण म्हणून काहीतरी, किंवा आज एखादी घटना घडली तर तुम्ही ती एखाद्या कागदावरती उतरून काढली. बरोबर आहे. काही कवी आहेत, ते कवी सुद्धा अशा कविता करत नाहीत, त्यांना सुचतात. येस. शब्द सुचतात. पावसाळ्याच्या कविता आहेत, अनेक कविता अशा अजरामर झाल्या, त्याची गीतं तयार झाली, ते आज तागात गाजतात आहे. खरं आहे. तसं ते लिहिणं बरोबर आहे, आणि वाचणं ह्यात फरक आहे. पण वाचल्याशिवाय तुम्हाला लिहिता येत नाही. त्यामुळे वाचन खूप महत्त्वाचं आहे, आणि ते वाचलंच पाहिजे. त्यासाठी आत्ताच्या तरुणांनी खरोखर जुन्या कादंबऱ्या, आताचे काही नवीन पुस्तकं आहेत, ते पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, रोज एक वर्तमानपत्र त्यांनी इंग्रजी आणि मराठी हे वाचलंच पाहिजे. की तुम्हाला जर जनरेशन रोजच्या घडामोडी जर तुम्हाला बघायचे असतील, जनरल नॉलेजची तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला ते वर्तमानपत्र सुद्धा वाचणं गरजेचं आहे. नक्कीच. TV वरच्या बातम्या सुद्धा तुम्ही बघता, पण त्या पण बघायला पाहिजेत, 100% बघायला पाहिजेत. पण त्याच्यापेक्षा लिहिलेलं आहे ना,
एकदा एखाद्याच्या- वाचून काढलं हां, एखादा चेहरा आहे, उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर घ्या किंवा अशा अनेक लोक आहेत की त्यांनी त्यांचं चरित्र, त्यांच्या आत्मकथा, की मी कसा तयार झालो. कुणी अंबानी सुद्धा काय असं, धीरूभाई अंबानी नी साडी विकल्या कोलाव्या, माझ्या वाचनात आलेलं आहे, कोलाव्यासारख्या ठिकाणी. इंदिरा गांधीजींना पण त्यांनी साडी विकली आहे, बरोबर. पण त्या कशा पद्धतीने त्यांनी तो बिझनेस केला. पण तो करत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या माइंडनी केलं काय, ते बिझनेसमध्ये उतरले. बरोबर. मग ते एक त्यांची कथा आहे. अशा अनेक तुम्ही सेलिब्रिटी आहेत किंवा एवढे लोक होऊन गेले आहेत. त्या लोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किती डिग्री आहेत बाबा बाबा बाबा, किती त्याची गणताच करू शकत नाही आपण. म्हणजे 32, 34, 37 असतील मला वाटतं. हा, म्हणजे इतक्या डिग्री आहेत. मग त्या डिग्र्याचा त्यातल्या अर्ध्या तरी आपल्याकडे आल्या पाहिजेत. नक्कीच. काही लोक आजच्या तारखेला सुद्धा सर वयाचा क्रॉस झालेला आहे, 70-75 झाले पण शिक्षण सोडलेलं नाही, काही ना काही ते डिग्री घेत आहे. खरंय. हे तरुणांनी शिकलं पाहिजे की हा संदेश आज तुम्ही त्या नवीन पिढीला देताय. बरोबर. अगदी बरोबर सर, अगदी. सर, मुंबई, दिल्ली किंवा पुणे यासारख्या मेट्रो शहरांमध्ये बातम्यांचा वेग प्रचंड आहे. इथे रोज शेकडो घटना घडत असतात. अशा वेगवान महानगरांमध्ये महत्त्वाची बातमी आणि फक्त गर्दी खेचणारी बातमी यातील फरक ओळखणे मीडियासाठी किती मोठे आव्हान बनले आहे. सध्या महिलावरचे अत्याचार म्हणा किंवा ज्या काही घटना घडतात आहे. बरोबर आहे. परवा रेल्वेमध्ये त्या मुलाला मुलाला मारलं गेलं. येस. लोक बघतात आहे, पण लोकांनी काय केले, त्याचे व्हिडिओ बनवतात, पण त्याला धरलं नाही, कोणी त्याला अडवलं नाही. बरोबर. आज 7 वर्षाची मुलगी लोकांना 10 वर्षाची मुलगी कळत नाही, लहान लहान लेकरं कळत नाहीत. ते एवढे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक असू द्या किंवा आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक पण असू द्या, काही मराठी लोक पण असू द्या, ही वृत्ती आहे ना, ही याला एकमेव कारण आहे मोबाईल. बरोबर. आणि मुलाला आपल्या मोबाईल कधी दिला पाहिजे, कधी नाही दिला पाहिजे. बरोबर आहे. तो मोबाईल ओपन केला की पटकन ते ॲप्स आहेत, अनेक ॲप्स आहेत, त्यामध्ये पटकन आपल्याकडे सुद्धा आपण मोबाईल वापरतो त्यावेळी पटकन काहीतरी चित्र अचानक वेगळं येतं. बरोबर. आणि ते बघायला जे सांप्रदायिक ह्याच्यातील लोक आहेत किंवा चांगले ज्ञानी लोक आहेत त्यांना ते गोष्टी आवडत नाहीत, पण ते त्यांच्या समोर आले की त्यांना ते लगेच पुढे ढकलावं लागतं. पण ती मुलांना ते वेगळं वाटतं. टीव्हीवरच्या मालिका आहेत, नवीन पिक्चर आहेत, ओटीटीवरती आहेत किंवा ही जी आता तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळे ते त्याच्यावर ते आकर्षित होतात आहे. त्यामुळे मोबाईल सुद्धा मुलांच्याकडे आई वडिलांनी किती द्यावा, बरोबर, किती नाही त्याचं पण बघितलं पाहिजे. आणि तुम्ही पुणे म्हटलात, मुंबई म्हटलात किंवा अजून मोठं शहर म्हटलात तुम्ही, ठाणेसारखं असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणच्या बातम्यांना ह्या बातम्यांना जास्त. आता देबा पाटलांचं प्रकरण चाललंय. बरोबर आहे. ती भूमिपुत्र आहेत, त्यांचा हक्क आहे, ते मागतात आहे. तर एवढंच त्या लोकांच्या लक्षात येत नाही की ही करत असताना काही गोष्टीला सरकारी काम 6 महिने गोष्टीला विलंब लागतो. सरकारी यंत्रणा असते. एखादा आता जो मिसिंग लिंकचा जो ब्रिज झाला त्याला किती अशा परवानग्या घ्याव्या लागल्यात. पर्यावरण आलं, यावालं त्यावालं, एअरपोर्टला सुद्धा त्या किती परवानगी घ्यायला लागल्या. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, हे लोकांच्या लक्षात यायला पण वेळ लागतो. पण लोक भावनिक होतात आणि रिॲक्ट होतात आणि त्यामुळं ज्या काही घटना न घडणाऱ्या घटना ज्या घडतात त्याचा फोकस मग मीडिया उचलते आणि लोकांच्या वरती फेकते. आणि मग त्याच्यावरती TRP मला कसा मिळेल, ते माझं कसं जास्त झालं. मग एकच बातमी दिवसभर ते चालू असते, मग ते लोक कंटाळतात. तुम्ही लोकांना कितपत दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, ह्याच्यावरती फोकस पाहिजे. बरोबर. आज अनेक कॉलेज कट्ट्यावरून किंवा कॅम्पसमधून तरुण मुले स्वतःचे डिजिटल मीडिया पेजेस चालवत आहेत. पण कॉलेज स्तरावर खरी बातमी शोधणे, ती पडताळणे आणि कॉलेज प्रशासनाचा दबाव झुगारून ती बांधणे यात आजच्या कॉलेज क्युरेटर्सना आणि विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत? कसं आहे, आता माझा मुलगाच कोर्स करतोय, BMMचा करतोय, मास मीडियाचा. ज्या कॉलेजमधून करतोय त्यांना एक स्टोरी करायला सांगितली. म्हणजे ते एक भागच आहे, छोटीशी ते आपण स्टोरी करतो ना, त्या स्टोरी करायला त्यांना काहीतरी सांगितलं होतं. तर मुलांचं सगळं वेगळं आकर्षण कसं चांगलं दिसेल. त्यांनी ती स्क्रिप्ट बघितलेली असतात किंवा स्क्रिप्ट म्हणतात त्याला. बरोबर, स्क्रिप्ट बघायला सांगितली होती. मग ते त्यांच्याकडे कॅमेरा किंवा काय, मग त्यांची पद्धत कशी त्यांनी बघितलेलं आहे. एखादा पिक्चरच्या वेळेला कसं करतात, नारळ फोडणे किंवा प्रकार. आता ज्या कॉलेजमध्ये तो शिकतोय तो ओरिएंटल कॉलेज म्हणे मुस्लिम व्यक्तीचं आहे. मग त्याने म्हटलं तुम्ही मला जर स्क्रिप्ट बनवायचं असेल मी माझ्या पद्धतीने करेल. बरोबर.
मग तो त्यांनी मुलांना सांगून त्या ज्यांना फील्ड त्यांना काम दिलं होतं त्या फील्डनी सांगितलं की आपण हार आणूया, नारळ आणूया, फुलं वगैरे ठेवून शुभारंभ करून मग ते स्क्रिप्ट आपण करूया. त्यांनी स्क्रिप्ट चांगली लिहिलेली की त्यांना नंबर पहिला मिळाला तो भाग वेगळा, पण त्याला त्यांनी विरोध केला की आमच्या कॉलेजमध्ये चालणार नाही. मग ते मुलांनी बरेच दिवस 15 दिवस माझ्या मुलांनी स्वतः काम नाही केलं आणि इतर मुलांना पण शेवटी ओंकार करत नाही तर आपण पण नाही करायचं असं ते मुलांना पण पटलं. ओंकारमुळेच नाही, बाकीच्यांना पटलं की नाही आमची संस्कृती पण आम्हाला जपली पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या संस्कृतीशी फिट आहात, मग आम्ही आमच्या संस्कृतीशी फिट आहात. बरोबर आहे. त्यांना ते मान्य करावं लागलं आणि मग ते स्क्रिप्टला तयार झाले. एक काही त्यांनी 4 स्क्रिप्ट त्यांनी आता त्या 2 वर्षामध्ये केल्या, तर 4 स्क्रिप्टला त्यांचे नंबर आले. गुड गुड गुड. पण ते ह्याच्यासाठी चॅलेंज चॅलेंज म्हणजे ते तरुण पोरं एखादी चांगली गोष्ट करतात आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या. तुम्ही शिकवाय त्यासाठीच तुम्ही जर चालू केलेलं आहे, हे असले कोर्सेस तुम्ही चालू केलेत, मग त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या ना. बरोबर आहे. त्या संस्कृतीप्रमाणे संस्कृती पण तुम्ही म्हणजे हे चालणार नाही ते चालणार नाही, मग त्यांना ते पटणार नाही. बरोबर. आणि आता जे तरुण पोरं आहेत त्यांना जे पाहिजे तेच हे करतात. हा ठीक आहे, तुमचं बनणं असू द्या, पण बनणाला पण मर्यादा असते. बरोबर. बनणं जास्त घातली तर ते कुणीच काम अडचणी येऊ शकतात. ते कॉलेजमध्ये बऱ्यापैकी असंच चालेल, एकांकी स्पर्धा आहेत किंवा काय त्यांनी लिहिलेली कथा आहे, मग त्याला त्याची सादरीकरण करायला नको का? नक्कीच. मग तुम्ही जर म्हटलात की नाही अरे आम्ही सांगतो ते आमच्या पद्धतीने झालं पाहिजे, तर ते पोरांना नाही पडत. बरोबर बरोबर. आम्हाला सर असंच पाहिजे तर आम्ही असं करू. नक्कीच नक्कीच. आज मराठी चित्रपटाचं उदाहरण घ्या, किती पाठीमागं फेकले गेले होते. बरोबर. आता 100 कोटीचा गल्ला करायला लागले. बरोबर. म्हणजे ही कुठेतरी लोक आता वळतात. याचं कारण आहे की हे वास्तव दाखवायला आणि विषय सत्य घटना आहेत. लोकांना काय आवडतंय, लोकांना काय आवडतं तेच बघायला लागतं. नक्कीच नक्कीच. असं तो भाग आहे. आजचा युवा वर्ग मोठ्या संख्येने पत्रकारिता आणि मास मीडियाचे शिक्षण घेत आहे, परंतु पदवी हातात आल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात बाजारात नोकऱ्या मिळत नाहीत किंवा मिळाल्यास अत्यंत कमी मानधन की मिळते. मीडिया इंडस्ट्रीतील या आर्थिक शोषणावर आणि नोकरीच्या असुरक्षिततेवर तुमचा काय दृष्टिकोन आहे? सर मीडियामध्ये लोकांनी या व मुलाने आताच्या तरुण पिढीने ते कोर्स पूर्ण करावे, पण स्वतःचे एक हे बोलतात ना, एक वेगळी तुमची काय तुम्ही वेगळं काय देऊ शकता तसं प्रत्येकाला काहीतरी पाहिजे, तरच ते पाहिजे. तुम्ही वेगळी स्टोरी काय देऊ शकता, तुम्ही काय जाऊन शोधता. आता धारावीसारखा एरिया आहे, आमच्या धारावीचं उदाहरण घ्या. धारावीमध्ये किती अशा स्टोरी आहेत, अनेक उद्योग आहेत. बरोबर आहे. आता धारावीचं डेव्हलप चाललंय. उद्योगाचं त्या उद्योगदारांचं काय, कुंभारवाडा आहे, त्या कुंभारवाड्याचं काय, तिथली कोळी लोकांची वस्ती आहे, त्यांचं काय भविष्य काय. बरोबर आहे. आणि 18 पगड जातीचे लोक त्या धारावीत राहतात आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे भारताला भारत आहे तो, मिनी भारत म्हणून धारावीचा उल्लेख आहे. बरोबर. अनेक उद्योग आहेत ना, मग ते उद्योग त्याच्यावर पर्याय काय तसा ह्या मीडियाचं सुद्धा आहे की तुम्हाला खूप त्यामध्ये डिफिकल्टली, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी तुमचं ज्ञान किती आहे, बरोबर आहे, तुम्ही वाचन किती केलंय, तुम्ही वेगळं काय सादरीकरण करू शकता ते लोकांना पाहिजे, तरच तुम्ही टीका. एखाद्या तुम्ही ह्याच्याकडे इंटरव्ह्यू द्यायला गेलात, एखाद्या मोठ्या वर्तमानपत्राकडे, तू म्हणा तुझ्याकडे काय सांग, माझं काय ते मी सांगितलं, मी तुला नंतर सांगतो, तू काय आमच्यासाठी करू शकतोस. नक्कीच मग ते तुमच्याकडे काहीतरी सादरीकरण करण्याची ताकद असेल तर तुम्हाला ते त्या पद्धतीने मानधन देतील. आणि शेवटी मर्यादा कुठे येतात की मग मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय, कॉर्पोरेट ह्यांचा दबाव, मग त्यांना त्या दबावात काम करायचं. बाबा सुरुवातीला ते सांगणार आपल्याला ह्यांच्या विरोधात बोलायचं नाही. मग त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो, समजा माझ्यासारखा एखादा नवीन तरुण त्या ठिकाणी गेला आणि मी ह्या सगळ्यापासून विलुप्त आहे आणि मला खूप वेगळं कार्य करायचं आहे, पण मी तिथे जाऊन ते माझं म्हणणं करून संधी मिळणारच नाही, मला संधी देणारच नाही ते. बरोबर आहे. बरोबर. तिथं तो फांड होतो. मग पगार ठीक आहे, पाहिजेच नाही नोकरी, सर माझा लई मोठा प्रॉब्लेम आहे, मला नोकरीची गरज. मग 50,000ची नोकरी येते तर त्याला 25,000च काम मिळणार. नक्की नक्की. मग तो काय करतो, गरजेपोटी स्वीकारतो. बरोबर. आणि त्या दबावावर त्याला काम करावं लागतं, म्हणजे त्याच्या इच्छेवरती, आकांक्षेवरती पाणी फिरलं जातं आणि फिरतं. बरोबर. असा भाग आहे. त्याला तुमच्या दृष्टीने काय पर्याय असू शकेल? पर्याय तर काय आहे, तुम्ही मग आमच्यासारखी, मग आम्ही आज बघा इंडिपेंडंट पत्रकारिता तुम्ही करा, तुम्ही रोकठोक लिहा. रोकठोक लिहिणाऱ्यावर बंधन आहेत, बंधन आहेत. तो जास्त खोलात गेला, मी एखाद्या बद्दल केसमध्ये गेला, खूपच मी त्याच्याबद्दल गेलो, जास्त लिहत गेलो, तो काय बघत राहणार. कुठं मी दिसतोय तो माझा फक्त तो शोध घेणार आणि कुठं कुणाला तरी सांगून, स्वतः नाही पण कुणाला तरी सांगून
अडचणीत आणणार. अडचणीत. असं एक उदाहरण दादरसारख्या स्टेशन ठिकाणी घडलं होतं. गर्दीले जमायचे तिथं चहा प्यायला, आणि ते त्यांना काय बोललं की ते रागवायचे, तर ते कुठं काहीतरी कर नाटकं कर. म्हणजे मी एकदा असं त्या गर्दुल्याला पटकन काहीतरी बोललो, तो गर्दुला तिथून पळत जे सुटला तो पटरीतच गेला डायरेक्ट. त्याने गाडी इथे का नाही बघितली, तिकडचा दगड घेतला जे फेकून मारला, ती माझ्या बरोबर टेलिफोन बुथवर काच फुटली. अरे बाप, नशीब तो मला लागला नाही. म्हणजे ही प्रवृत्ती आज आहे. प्रवृत्ती. त्यामुळे तुमच्या मर्यादा तुम्ही ओळखल्या पाहिजेत, नाहीतर मग व्यक्ती स्वातंत्र्य. तुम्ही पत्रकारिता करताय, आता मला सुद्धा नक्कीच चांगल्या एखाद्या पेपरला का माझ्या ओळखी सर्व पेपर्सच्या संपादक असे आहे, सगळे पत्रकार मला ओळखतात, सगळं आहे. मी एखाद्याला म्हटलं की मला बाबा नोकरीसाठी बघ, मला आता सुद्धा मंत्रालयात बोलतात की कुठल्या तर दैनिकाचं पत्र आणून दे ना, मग तुला इथं स्कोप म्हणून. बरोबर. कशासाठी? मी माझं का फोन ठेवू, माझं का दाबून ठेवू? मी माझं चालू केलं ना, तिथे मला ठेवायचं, कंटिन्यू करायचं. आताची ताजी घटना सांगायची सर म्हटलं की विधान भवनामध्ये आम्हाला प्रवेश नाही. ओहो, साप्ताहिकांना. ओहो, साप्ताहिकांना. तर म्हटलं का? तर म्हणे तुम्ही साप्ताहिक चालवता, दैनिकांना आम्ही देतो कारण दैनिक रोज असतात. अरे पण साप्ताहिकांना तुम्ही संधी का देताय? साप्ताहिकांना तुम्ही शासन मान्य यादीवर घेतले, तुम्ही आधी स्वीकृती पत्रकार म्हणून आम्हाला शासन मान्यता तुम्ही दिली, आणि हे एवढं सगळं करून जर तुम्ही म्हणताय तुम्हाला मी आतमध्ये घेणार नाही, बरं हे असं काहीच नाही. असं त्या कुठल्याही GR मध्ये नाही आहे. फक्त ते म्हणे की ह्यांनी तुम्हाला सांगितले. आता ते सांगितलं तर तो मोठा विषय होईल, त्याच्यात आपल्याला विषय नाही, पण तो आम्ही विषय सत्कन सरकवला. आम्ही त्या कायद्यावर ठेवलं, हे कुठे दिसतंय त्यावेळी सांग, आणि प्रवेश द्या मला. आम्हाला प्रवेश मिळाला, आम्ही अधिवेशन कव्हर केलं. गुड 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 गुड. असं तो भाग. डिजिटल मीडियामुळे एल्गोरिदम आणि ट्रेंड्सनुसार काम करावे लागते, त्यामुळे आजच्या तरुण पत्रकारांवर 24 तास ऑनलाईन राहण्याचा, झटपट कंटेंट देण्याचा प्रचंड मानसिक ताण आहे. या मानसिक आव्हानाचा सामना युवा वर्ग कसा करतोय? एक प्रकारचा दबाव आहे. जसं आता कोरोनाच्या नंतर वर्क अँड होम हा जो प्रकार चालू आहे, बरोबर आहे, तसा आता बऱ्याच मीडियानी वर्क फ्रॉम एखादा विषय द्यायचा, तो तिथून कर, मग तो इकडचं सगळं गोलमाल करायचं, आणि मग ते एकत्रित करायचं, आणि मग ते डिक्लेअर करून टाकायची बातमी. पण तो रस्त्यावर उतरलाय का? नाही. म्हणजे मगाच्या प्रश्नाप्रमाणे ग्राउंड लेवलला गेलाय का? नाही गेला. चारी भिंतीच्या आत बसूनच त्यांनी बातमी केली, सत्यता पडताय नाही. मग मी कुणाला तरी समजा मी फोन केलाय, अरे ही घटना घडलेली खरी आहे का किंवा काय, ते नाही म्हणतात. ओरिजिनल जे आहे ते ओरिजिनल, ग्राउंड लेवल ती ग्राउंड लेवल. त्यामुळे ह्या लोकांना ह्याचा मानसिक त्रास होतो, कारण त्याला माहिती आहे की मी लिहितोय हे पण चुकीचं करतोय, कारण मी पोचलेलो नाही तिथपर्यंत. मी लोकांकडून माहिती घेतली, मग तो तर समोरचा व्यक्ती खरं सांगतोय का काय माहित आपल्याला, मग ते माहित नसतं आपल्याला. ते मोगाम बातमी करतो. नंतर ह्याच्यावरती काय झालं तर, किंवा हे ह्याच्यावरती स्पोर्ट चॅलेंज कोणी केलं तर अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं डिजिटलच्या ह्याला नाहीच, म्हणजे लिमिटेशन आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. ग्रुप सर, या सर्व आव्हानावर मात कशी करायची? तरुण पत्रकारांनी केवळ व्हायरल होण्याच्या मागे न लागता आपली विश्वासार्हता आणि कौशल्ये कशी विकसित करावीत, जेणेकरून त्यांना या क्षेत्रात टिकून राहता येईल? सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाची आवड असेल, तो विषय तुम्ही निवडा, त्या विषयावरती फोकस करा. बातमीदारी करत असताना तर ते बातमीच कुठली पाहिजे, तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करू शकता, बातमी कुठलीही करता आली पाहिजे. मुळात जर तुम्हाला ह्यामध्ये यायचं असेल तर, पत्रकारितेमध्ये यायचं असेल, तुम्हाला ज्या क्षेत्रात जायला सांगतं, कारण बीट असतात वेगवेगळे, राजकीय असते, संरक्षण असतंय, सामाजिक असतंय, विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिकचं काम दिलं जातं कधी, मग ती तुम्हाला ते आलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी ह्या सर्व गोष्टीचं जर हे करायचं म्हणलं की तुमचं वाचन खूप पाहिजे, खूप म्हणजे प्रचंड वाचन पाहिजे. आणि मग ग्राउंड लेवलचा परत विषय आला, मग त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, एखाद्या शैक्षणिक बातमी करायचं आहे, संबंधित शाळेला भेट द्यायची आहे, त्या संबंधित शिक्षण तज्ज्ञाला भेटायचं आहे, त्या शिक्षण अधिकाऱ्याला भेटायचं आहे, शिक्षण मंत्र्यापर्यंतचा विषय असेल तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. ह्या सगळ्यांचा कोट तुम्हाला घ्यायला लागणार आहे, तेव्हा ती बातमी तयार होणार. बरोबर. ही अशा सगळ्याच वेगवेगळ्या भागामध्ये आलं. आता मी एखाद्या राजकीय पक्षाची बातमी केली, एखाद्या विरोधी पक्षाच्या ह्याच्याबद्दल, तर तो माझ्यावरती लगेच ऍक्शन घेणार आहे ना. नक्कीच. तू मला कुठे विचारलंस, तू बातमी एकतर्फी केली, मी तुझ्या मानहानीचा दावा ठोकू शकतो. नक्कीच. असे प्रसंग सुद्धा घडतात.
ते घडू नयेत म्हणून घडू काळजी नये घ्यायची. म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तरुणांनी त्याच्यावरती फोकस, म्हणजे तुम्ही हे काय होईल, तुम्ही स्वतःला प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला की आपण जर ही बातमी लिहितोय बरोबर. समोरचा नंतर काय रिलेक्शन काय होऊ शकतं आपल्यावर, नक्कीच ऍक्शन घेतले पण रिलेक्शन काय. मग ह्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांभाळून साकल्यानं अभ्यास करूनच त्याच्यावरती तुम्ही फोकस टाकला पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुम्ही एखादा विषय निवडला तर आता एखादी काही युट्यूबर आहेत बघा, प्रचंड युट्यूबर असे आहेत की ते मग निसर्गाच्या ह्याच्यावरती हे करतात. बरोबर. आता आपल्या कराड साताराचा एक मुलगा आहे बघा, बरं. ते फक्त आहे ना कृष्णा आणि कोयना नदीचं जे पात्र आहे. पाणी जिथं जिथं साठलंय, जिथे जिथं केमिकल सोडलं जातंय ना त्याच्यावर फोकस केलेला आहे. एकच विषय निवडला त्यांनी बरोबर आहे. आणि ते त्याचं चालतंय, ती गावंडाळ बोलते, सातारी भाषेत बोलते, लोक त्याला उचलून धरतात आहे. खरं आहे. म्हणजे एखादा तुम्ही जर विषय निवडला का त्याच्यावर तुम्ही जर राहिलं ठाम तर नक्कीच लोकांना माहिती आहे. आता एक युट्यूबला खूप चांगली सिरियल चालते आपल्या वाटेगावची, बरं वाटेगावची टीम आहे बघा, ते चांदणा चौकडी, बरं 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 ग्रामीण विषय घेतात आहे. बरोबर आहे. लोक प्रचंड लहान मुलं सुद्धा त्याच्यावर फोकस करतात. बरोबर बरोबर. त्यातल्या भूमिका असू द्या, ते बाळासाहेब म्हणून व्यक्ती आहे, बरं, तो अतिशय चांगला माणूस आहे, माळकरी आहे, सांप्रदायिक क्षेत्रातला आहे. पण ज्यावेळी तो दारुडे नशेची भूमिका करतो त्यावेळी खराखर तो दारुडा वाटतो, पण तो दारूच पित नाही. म्हणजे कॅरेक्टरमध्ये घुसता आलं पाहिजे, कॅरेक्टरमध्ये घुसता आलं पाहिजे. तसं आहे पत्रकारिता. तुम्ही जर पत्रकारिता करत असाल तर तुम्हाला पत्रकारितेमध्ये घुसता आलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाने ते केलं पाहिजे. मी करतोय, मला 2 पैसे आज भेटणार आहेत म्हणून मी आता हातात माईक घ्यायचा, हा मी पत्रकार भीमराव धोळप असा बोलतोय, हा तुमचं मत काय आहे, असं झालं नाही पाहिजे. असं झालं नाही पाहिजे. तुम्हाला त्याचं थोडंफार गांभीर्य असलं पाहिजे. बरोबर. नाहीतर आपलं कुठेतरी जायचं, 2 पैशासाठी काम करायचं, त्याला काय नाही, ते लोकांच्या लक्षात येतं. नक्कीच. तुम्ही काय करता किंवा काय नाही. बरोबर. मगाशी एक तुम्ही विषय सांगितला, बोलतो मी की वर्गणीचा किंवा ह्याचा. मी आता दिवाळी अंक गेली 17 वर्ष झाले चालवतोय, 16 वर्ष आहे माझा अंक दिवाळी अंकाचा. माझे ठराविक लोक आहेत. बरोबर. मी साप्ताहिक चालवत असताना मी ज्या बातम्या करतो ना, ते जे लोक मला मदत करतात, दिवाळी अंकाला जाहिरात देतात, मी त्यांच्यावर जास्त फोकस टाकतो. वर्षभर त्यांच्याकडे मी काय कधीच जात नाही. बरोबर आहे. आणि मी वर्षातून त्याला जाहिरात मागतो ना, ते मला हक्काने जाहिरात देतात. कारण त्यांना माहिती आहे हा वर्षभर माझ्या बातम्या छापतो पण कधी पैसे मागा येत नाही. मी जर प्रत्येक बातमीच्या मागे जर मी त्याच्यापर्यंत गेलो आणि हात पुढे केला तर मला हा नालायक आहे. बरोबर. जर तो नालायकपणा नसेल असं तुम्ही वर्षातून एकदा गेला तर समोरून बोलवून पण घेईल रिस्पेक्ट किंवा ह्याला काहीतरी द्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण तुम्ही जर कंटिन्यू त्याच्यावरती झालं की लगेच हात पसरला तर त्याला व्हॅल्यू राहत नाही. नक्कीच नक्कीच. त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युली तुमचं एक डेडिकेशन पाहिजे. तुमचा संबंध लोकांशी तसे पाहिजेत. बरोबर. तसं तुम्ही जर हे ठेवलं तर तिथं लोक नक्कीच तुम्हाला तुम्ही टिकणार, 100 टिकणार. आता अनेक जण म्हणतात की कशी काय पत्रकारिता, तू कसं काय चालवतोस. बरोबर आहे. बरोबर आहे. चालवण्यामागचा एक उद्देश आहे. दिवाळी अंक माझा चांगला चालतोय कारण माझे सभासद वर्ग आहेत, मला लोक मदत करणारे आहेत की ज्यांच्या बातम्या मी करतो ते प्रामाणिकपणाने करतो, वर्षभर त्यांच्याकडे जात नाही आणि नुसतं त्याच्यावरच मी थांबत नाही. लोकांची मदत करण्याची आणखी एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आरोग्य सेवेत मी जे काम करतोय, ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना तात्काळ मदत मिळवतोय. आमदार खासदारच्या पत्राला सुद्धा 15 दिवस लागतात. पण भीमराव धोळप सारखा माणूस, मंगेश चिवटे असू देतात, आमचे रामेश्वर नाईक साहेब आहेत कक्षा अधिकारी, मंगेश चिवटे एकनाथ शिंदेचे आहेत, आता हे मुख्यमंत्र्याचे रामेश्वर नाईक आहेत. फोन केला की भाऊ असाचं काम आहे किंवा चिवटे साहेब असाचं, लगेच फॉलो 2ऱ्या मिनिटाला फोन, 3ऱ्या मिनिटाला फोन येतो की लगेच त्या माणसाचं काम होते. 2 दिवसामध्ये तुमचं काम होते. फार चांगली गोष्ट आहे. फार चांगली आहे. चांगलं काम आहे तुमचं. आणि नुसत्या ह्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुद्धा मी राबवतोय वर्षातून. बरोबर आहे. माझे दहीकाला उत्सव असतोय, मी वृद्धाश्रमाला मदत करतोय, मी अनाथाश्रमाला जाऊन मदत करतोय. गुड. हे काय चांगलं कार्य आहे. म्हणजे नुसतं असंच नाही होत. यासाठी तुम्ही जर द्यायची वृत्ती जर ठेवली ना तुम्हाला येत राहतंय. आपण वर्षातून वर्धापन दिन साजरा करत असताना आपण लोकांना पुरस्कार देतोय, कारण लोकांचे पुरस्कार आपण किती घ्यायचे. बरोबर आहे. बरं, हे पुरस्कार आपल्याला मागायला लागत नाहीत. आजपर्यंत अनेक अशा माझ्याकडे हे आल्या की 3,000 रुपये द्या, 5,000 रुपये द्या, म्हणजे येतात बघा. काही लोक पुरस्कार देतात तशा पद्धतीचा, त्याला व्हॅल्यू नाही. तुमचा कामाचं व्हॅल्युएशन तुम्हाला लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. लोकांनी दिलं पाहिजे. मला ज्यावेळी पहिला पुरस्कार मिळाला ते घोडे पाचगणीचा काय ते आरोग्य सेवेतूनच मिळाला. कारण जे माझे मित्र होते संतोष पाटील नावाचे, शिवरत्न पुरस्कार त्यांनी मला पहिला पुरस्कार दिला. त्यावेळी त्यांच्या मी भाऊजीचे प्राण वाचवले होते, सायन हॉस्पिटलला ॲडमिट होत्या. आणि अशा वेळेला त्यांना काय वाटलं मला माहीत नाही, त्यांचं ते सगळं झालं व्यवस्थित, घरी वगैरे गेल्याने पुढच्या महिन्यात त्यांनी माझं नाव डिक्लेअर केलं
अरे म्हटलं मी काहीच काम नाही केलं, काय नाही. ते आम्हाला म्हणजे माहिती आहे तुम्ही काय केले. म्हणजे असं आहे, लोकांना सांगायला लागलंच नाही पाहिजे, लोकांना कळतं की काम करणारे कोण आहे ते. आणि बरोबर आहे. मुळात आपण लोकांचं कितपत घ्यायचं आणि लोकांना आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं. म्हणजे प्रत्येक म्हणतात ना, जन्माला आल्यानंतर आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. तर आपण लोकांना काहीतरी दिलं तर लोक आपल्याला देतील. त्यामुळे ती पण वृत्ती माणसाकडे, प्रत्येक माणसाकडे असली पाहिजे की मला काहीतरी लोकांना द्यायचं आहे. नक्कीच नक्कीच. कॉलेज आणि विद्यापीठांनी त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमात काय बदल करणे गरजेचे आहे? आजच्या डिजिटल युगाची गरज ओळखून तरुणांना थेट इंडस्ट्रीसाठी तयार कसे करता येईल? कसं आहे, म्हणजे मुळात डिजिटल माध्यम आणि इंडस्ट्री वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत. बरोबर आहे. फिल्म इंडस्ट्री आहे, दुसऱ्या ह्याच्यात वेगवेगळ्या इंडस्ट्री वेगवेगळे आहेत. बरोबर. मुलांचं म्हणजे वाचनावरती पहिला फोकस आहे. म्हणजे मगाशी म्हणते ना की तुम्ही कुठल्या विषयावरती चॉईस करताय. बरोबर. तुम्ही कुठली वस्तू निवडताय. बरोबर. मला ही वस्तू आवडली, ह्या वस्तू मला काम करायचं, तर तुम्ही त्यावेळी म्हणजे आपण स्पेशलायझेशन म्हणतो. सायन्स मध्ये आपण घेतो. सायन्स मध्ये रसायन आहे, विज्ञानशास्त्र, बौद्धिकशास्त्र आहे, असे वेगवेगळे पार्ट आहेत. बरोबर. तसं प्रत्येक ह्याच्यामध्ये मग तुम्ही तो विषय कुठला निवडा. जीवशास्त्र आहे. बरोबर आहे. म्हणजे हे तुम्ही करत असताना तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती फोकस करताय. नक्कीच नक्की. फोकस केला की तुम्हाला यश येणार. बरोबर. पण फोकस पहिला माहित आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर त्या तरुणाला जायचं असतं, कॉलेज कुमाराला जर जायचं असेल, सिने इंडस्ट्री असेल तुमची, चॉईस केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण म्हणतो ना 10वी 12वी नंतर काय. बरोबर बरोबर. 10वी नंतर पण एवढं काय वाटत नाही. आता 12वीच्या नंतर शक्यतो सुरू. मग त्यावेळी ते चॉईस करत असताना मला काहीतरी बनायचं, तेव्हा मी इथं माझ्या फिट करत नाही तोपर्यंत काय नाही. हे तरुणांनी अक्षरशः लक्षात ठेवलं पाहिजे की मला काहीतरी बनायचं आहे. बरोबर. कुणाला तरी तुम्ही समोर ठेवा तर त्यात तुमचं 100% तुम्हाला यश आहे. पण तुम्ही ते समोर काही न ठेवता तुम्ही ध्येय ठेवला नाही तर चालणारच नाही. बरोबर बरोबर. छान छान. सर, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया यातील फेक न्यूज रोखण्यासाठी सरकारने आता डिजिटल इंडिया कायदा आणि IT नियमामध्ये कडक बदल करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या पावलामुळे पत्रकारितेचे संरक्षण होईल की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल? नाही, पत्रकारितेचं संरक्षण होईल. अभिव्यक्ती ह्याच्यावरती स्वातंत्र्य गदा येणार नाही, अजिबात येणार नाही. त्याचं कारण आहे की इतकं वाढलं प्रचंड. मग असे म्हटल्याप्रमाणे ज्याला खरोखरच ह्या गोष्टीचं ज्ञान नाही ते सुद्धा लोकांनी मोबाईल लावतोय आणि तुमचं मत काय. अरे तुझं मत काय. परत बरं बातमी करताना ते असं पण बघत नाही त्याच्या घरात मयच झाल्या आणि त्या मयच्या माणसाला पण जाऊन विचारते आता मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतंय. आता काय सांगायचं समोरच्या व्यक्तीचं. सॉरी, म्हणजे असा प्रकार घडतो. आणि शासनाने, केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने ह्याच्यावरती कडक कायदे केले पाहिजेत. खरोखर कडक केले पाहिजेत. बरोबर. YouTube सुद्धा मान्यता देणाऱ्या किंवा त्याचं कितपत आहे, सबस्क्राईब किती आहे, त्याचं चॅनल कसं चाललंय, त्या काय बातम्या तो करतोय त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. आणि नको त्याच्यावरती ही करायला त्याच्यावर बंधनं आली पाहिजे. प्रत्येक गोष्टी बंद आहे. YouTubeला पण मान्यता मिळाली पाहिजे. आणि काही लोकांची पोटं भरतात आहे. ते पोटं भरत असताना तुम्ही कुणाला तरी लुबाडून किंवा मी पत्रकार आहे म्हणून जर तुम्ही कुणावर छापा टाकत असाल ते सुद्धा चुकीचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की धारावी सारख्या ठिकाणी किंवा गोवंडी सारखी परिस्थिती आहे जिथं जिथं झोपडपट्टी आहेत त्या ठिकाणी जी झोपड्याचं बांधकाम होतं, आता त्या ठिकाणी पुनर्वसन लवकर होत नाही. कुटुंबाची फॅमिली जेव्हा एका कुटुंबात 4 माणसं आहेत, 4ची जेव्हा 6 होतात किंवा एखादा भाऊ राहत असते तर लग्न झालं तर प्रॉब्लेम होतो. मग माळा बनतो किंवा घर बांधायला काढतो. त्यावेळेला घर पडताना महानगरपालिका परमिशन देत नाही. 14 फुटाच्या वर तो कायदा आहे. पण 14 फूट काय तिकडे 22 फूट काय 25, 30, 35 फुटावरती बांधलं जातं. म्हणजे इमारतीच्या लेवलला 3-3 माळे बांधले जातात. त्यावेळेला महानगरपालिका पैसे घेते, संबंधित अधिकारी पैसे खातो, तो पैसे खातो, पोलीस पैसे घेतात. ही सत्य घटना आहे. बरोबर आहे. पत्रकार सुद्धा तिथं पोचतो, तो सुद्धा ब्लॅकमेल करतो. मग ज्या माणसाचं घर बांधायचं असतो तो कुठं कर्ज काढत असतो. तो कर्ज कॉन्ट्रॅक्टर जो आहे, जो काम घेणारा ठेकेदार आहे, तोच सगळं सांगतो की पत्रकारांना एवढं द्यायचं आहे, पोलिसांना एवढं द्यायचं आहे, महानगरपालिकेला एवढं द्यायचं आहे. मग तुमचं काम आपल्याला माहिती असतं. आपण मी आता बांधकाम, मी सुरुवातीला माझं शिक्षण करत असताना 2 रुपयाची हजेरी काय असते ते तुम्हाला अनुभवलं आहे. उसामध्ये भांगलून दिवसभर जेव्हा मी 8 तास काम करायचो तेव्हा मला 2 रुपये मिळायचे. ओहो. दिवसभर जेव्हा मी 500 लिटरचा ड्रम भरायचो तेव्हा मला कालचं जेवण मिळायचं. ओहो. इतकी वाईट दिवस जेव्हा काढतो ना माणूस, आणि ते वाईट दिवस जो माणूस काढेल ना तो आयुष्यात कधी चुकीचं काम करू शकत नाही. नक्कीच. किंवा वाईट वळणाला जाऊ शकत नाही. बरोबर. तसं
ही आत्ताची पत्रकारिता म्हणजे आता आपण ज्या विषयाकडे चालू आहे तिथं माझी हीच आहे कंडिशन की तुम्ही करा पण चांगल्या ह्याच्या गोष्टी करा. मग पत्रकारिता करत असताना चुकीचं काहीतरी करायचं, चुकीचं काहीतरी छापायचं, त्याच्यावर दबाव टाकायचा, ह्यासाठी बंधनं आली पाहिजेत आणि कायदा असणं गरजेचं आहे. जसं वृत्तपत्राला दैनिक वृत्तपत्र आणि साप्ताहिक आहेत किंवा जे पाक्षिक आहेत. आता सरकारने ॲन्युअल स्टेटमेंटची अनेक वर्षापासूनची हे आहे. ॲन्युअल स्टेटमेंट जर वर्षिक तुम्ही दिले तर तुमचं एक समजतात की ते तुमचं वृत्तपत्र व्यवस्थित आहे. बरोबर आहे. मग साप्ताहिकाला 10,000 रुपये दंड आहे, तो दैनिकाला 10,000च आहे. हो. मग दैनिक आणि साप्ताहिकात फरक काय? सेमच झालं ना. बरोबर. दंड तुम्हीच एवढाच घेताय. तसं यूट्यूब आहे किंवा आता डिजिटल माध्यम आहे जे व्यक्त होतात आहे. व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला प्रचंड आहे. तुम्ही तुमचा ब्लॉग चालू करा, तुम्ही काही चालू करा. बरोबर आहे. पण ते करत असताना पण आपल्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही ना, एवढी काळजी घेतली. एवढी काळजी घेतली. नक्कीच नक्कीच नक्कीच. छान छान. स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या डिजिटल माध्यमांना आणि यूट्यूब पत्रकारांना अधिकृत मान्यता देणे, त्यांच्या सुरक्षेसाठी कायदे करणे किंवा नवउद्योजकांना चालना देणे यासाठी सरकारने कोणती ठोस पावले उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सरकार नवमाध्यम म्हणून ही संकल्पना राबवणार आहे. हे राबवत असताना आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे आता आपलं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब म्हणजे आपलं पोर्टल आहे, डिजिटल पोर्टल आहे. त्या माध्यमातून तुमचं डिजिटल पोर्टलला तुम्हाला किती लोक बघतात आहे, बरोबर, किती तुमचे वाचक आहेत, यूट्यूबला तुमचे सबस्क्राईब किती आहेत. तेच होतं. आता मागच्या इलेक्शनला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक छोट्या छोट्या यूट्यूब चॅनलला कामं दिली होती. म्हणजे एक रोजगार त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी पण त्यांनी पाहिलं की तुमचा रेट काय आहे, तुमची उंची किती आहे, म्हणजे तुमचं सबस्क्राईब किती आहे, हे सगळं बघितलं. तेव्हा त्या लोकांना कामं मिळाली, ज्यांचं काम आहे त्यांना कामे नाही मिळाली. त्यामुळे आता सरकारने काय केलं त्याच्यावरती फोकस टाकला की तुम्ही कितीपर्यंत पोहोचलाय. बरोबर आहे. बरोबर. तुमची लेवल काय आहे आणि लेवल बघून मग ते मान्यता द्यायची का नाही द्यायची ते डिसाईड करणार. सध्या घडामोडी सुरू आहेत, त्याच्यावर कायदा आणायचा चाललाय आणि तो आणला तर खूप बरं होईल. कायद्याशिवाय कसा जर कायदा आला की जरा थोडासा दबाव राहतो आणि कुणाचा जर दबाव असल्याशिवाय कामं होत नाहीत. दबावाची अत्यंत गरज आहे आणि दबाव पाहिजे. सरांनी आज छान आपल्याबरोबर या पत्रकारितेबद्दल माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. भीमराव सर, तुम्ही आज जनमत मंचवर आलात आणि डिजिटल मीडियाच्या प्रभावापासून ते पत्रकारितेच्या भविष्यापर्यंत सर्व मुद्द्यांवर अतिशय रोखठोक आणि अभ्यासपूर्ण मते मांडली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्रोत्यांनो, आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत राहा, ऐकत राहा, सबस्क्राईब करा जनमत मंच. धन्यवाद.